राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार आपल्याबरोबर आहेत। आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीच्या दौऱ्यावरती होते। दादांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली की मी बारामतीमध्ये एवढी विकास कामं केली, रात्रंदिवस काम करतोय, मात्र तरी सुद्धा बारामतीकरांनी मतं दिली नाहीत। बारामतीकरांना दुसरा आमदार मिळायला हवाय, म्हणजे मग त्या आमदाराची तुलना आणि माझ्या आमदाराची तुलना केली तर मग फरक काय? आता ह्याच्यामध्ये बोलायचं झालं तर दादा असं का बोलले हे तर मला सांगता येणार नाही। भावनिक झाले असावेत, नाही तर लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न ते तिथं करत असावेत। मला एकच इथं सांगायचं आहे की घर सुंदर बांधलं, तुम्ही तिथं मार्बलचा वापर केला, सोन्याच्या खिडक्या बांधल्या, अशा तिथं राहणाऱ्या लोकांमध्ये जर प्रेम नसेल, नातं नसेल, विचार नसेल, तेवढ्या मोठ्या घराचं करायचं काय? त्याचा अर्थ विकास हा तर महत्त्वाचा आहेच, पण विकासाबरोबर विचारसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। आणि तिथे असणाऱ्या सुज्ञ, तिथं असणाऱ्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिलं की विकास महत्त्वाचा आहे, पण विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे विचार सोडल्यामुळे दादांना तिथं कुठेतरी धोका झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि स्वाभिमानी लोकही महाराष्ट्रामध्ये आहेत, बारामतीत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी लोकसभेमध्ये महायुतीला नाकारून आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन दाखवून दिलंय की आमच्यासाठी विचार फार महत्त्वाचे आहेत। कारण का दादांनी जर तुम्ही बघितलं तर आज ते महायुतीमध्ये आहेत। अशात ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने काम ते पूर्वी करत होते महाविकास आघाडीमध्ये, नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना, तसं काम त्यांना महायुतीमध्ये करता येत नाही। आणि दुसरं कसं आहे की महायुतीमध्ये खास करून बीजेपी जिथं मोठा पक्ष आहे, दिल्लीच्या आदेशावरच सरकार तिथं चालतं आणि आज महाराष्ट्रामध्ये तशीच परिस्थिती आहे। दादा बोलताना असंही म्हणाले की मी 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज जे आहे ते बारामतीला दिलं, त्याला अहिल्याबाई होळकरांचं नाव दिलं। एवढं सगळं करूनही बारामतीकर वेगळा विचार करतात, याचा अर्थ नक्की काय आहे? बारामतीकर विचाराचा विचार करतात। आपण जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांचे जे काही पुरोगामी विचार होते ते सोडून जर दादा महायुतीबरोबर, नाही तर 35 वर्ष ज्या विचाराच्या विरोधात दादा लढले त्याच विचाराबरोबर जाऊन जर सत्तेत ते जात असतील तर मग ह्याला काय बोलायचं? आणि सगळ्याच गोष्टी पैशात आपल्याला मोजता येत नसतं की 1000 कोटी आणले, 2000 कोटी आणले, 3000 कोटी आणले, पण जे नातं, जे विचार आहे, जो एक संदेश असतो, लोक भावनिक असतात, कुठल्या विषयाच्या बाबतीत भावनिक असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच ना। आणि तुम्ही एका बाजूला भाजपला पक्ष फोडून देता, एका बाजूला कुटुंब फोडून देता, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुसऱ्या एखाद्या नेत्याला सांगता की कुटुंब फुटून देऊ नको वगैरे, म्हणजे हे विरोधाभासच आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये लोकांनी नाकारल्यामुळे त्यांच्या पक्षाला असेल, त्यांच्या विचाराला असेल, आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून दादा अशा काही गोष्टी बोलतात का? नाही तर ह्याला दुसरंही अँगल असेल की आम्ही जे सांगतोय की भाजप लोकनेत्याला जवळ करताना संपून टाकतं। जे आम्ही बोललो ते आज खरं होताना दिसतंय। दादांना जवळ केलं भाजपली, पण जवळ करून त्यांची ताकद कमी केलेली हे दुनियाला माहिती, दादांना तर कळलीच असेल। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर दादांचा पक्ष हा वेगळ्या प्रकारची भूमिका घेतोय, जी भाजप नंतर शिंदे गटापेक्षा वेगळी आहे। आणि अशात ते मुद्दामून स्वतःहून वेगळं लढतील का वरून आदेश आलेत म्हणून ते वेगळं लढतील मतं खायला, हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। दादा असंही म्हणाले की मोठ्या साहेबांनी कधी अर्थ खातं जे आहे ते सांभाळलेलं नाही। आता सध्या जी नियोजन वाटपावरून जी टीका केली जाते की अर्थ खात्याचं वाटप व्यवस्थित होत नाही, बोलणाऱ्यांना बोलू द्या, त्यांना काय कळतं, असं सुद्धा ते म्हणा। तुम्ही दादा पवार साहेबांवर बोलले का कोणावर बोलले? पवार साहेबांना असं म्हटले की पवार साहेबांनी कधी सांभाळलेलं नाही, मात्र इतर जे लोक काही अर्थ खात्यावरती टीका करतात त्यांना बोलायचं असेल तर बोलू द्या। इतर म्हणजे कोण आहे? एकनाथ शिंदे साहेबांचाच मंत्री आहे ना। त्याच मंत्र्याला काय सांगितलं की अर्थ खातं हे फालतू खातं आहे, नाहीतर आज चालवणारा व्यक्ती फालतू आहे का खातं फालतू आहे हे मला तरी माहीत नाही। ते त्या मंत्र्यालाच, एकनाथ शिंदे साहेबांच्या खास मंत्र्याला आपल्याला विचारावं लागेल। आता हा विषय झाला अंतर्गत, आणि दादा जर पवार साहेबांबद्दल बोलत असतील तर पवार साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत, या देशाचे कृषी मंत्री राहिलेले, डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत। त्यामुळे कधीही मुख्यमंत्री हा फायनान्स मिनिस्टरपेक्षा तसा मोठा असतो। त्यामुळे दादा साहेबांवर बोलले असतील असं मला वाटत नसतील, आणि जर बोलले असतील तर ती हास्यास्पद गोष्ट आहे। राहिला दुसरा प्रश्न, देवेंद्र फडणवीस
जे त्या आजच्या सत्तेमध्ये नाही तर जे काही सरकार आहे मग एक प्रमुख नेते आहेत तेच काय म्हणतात, आमचं सरकार गोगलगाईसारखं सरकार आहे. म्हणजे हे सरकार इतकं स्लो चालले, फाईली इतक्या स्लो जात आहेत. मग याच्यावरनं काय आपण समजायचं? त्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर अडचणी करतायत का मुख्यमंत्री करतायत का भाजपचेच काही नेते करतायत, हे त्यांनाच तिथं माहिती आहे. दादा, काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की एका जाहीर सभेमध्ये असं म्हणालेले होते की एकाला मी मुख्याच्या या सगळ्या गुन्ह्यामधून बाहेर काढलं. मात्र आज दादा बोलताना असं म्हणाले की गुंडागर्दी जर केली जाणार असेल तर मी कुणाची गय करणार नाही, थेट मुख्यामध्ये टाकून दे. त्यामुळं याआधी खरं तर दादांचं वक्तव्य आणि आता दादांचं बदललेलं वक्तव्य त्यावरून सुद्धा बरीच चर्चा होती. देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर राहून दादा खोटं बोलायला लागलेले आहेत. जेव्हा बारामतीमध्ये ते प्रचार करत होते दादा, तेव्हा दादांनी गुंडांचा वापर केलेला सगळ्यांनी बघितलेला आहे. काही लोक फक्त गुंडांचा भीती दाखवण्यासाठी वापर करतात, पण दादांनी भीती दाखवायसाठी सुद्धा वापर केला. आणि गुंड खुद प्रचारामध्ये सुद्धा तिथं आले होते गमचा घालून त्यांच्या पक्षाचा. मग त्यावेळेस तुम्हाला काही सुचलं नाही का? आत्ता सुद्धा ते काही लोकांना गुंडांना तिथं ताकद देतात. मी नाव घेणार नाही, इलेक्शन लागल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. मग बारामतीत की इतर ठिकाणी? इतर ठिकाणी सुद्धा. माझं एकच मत आहे, दादा खरंच तुम्ही ओरिजिनल दादा असते तर लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या बाजूली प्रचारासाठी गुंडांचा वापर तुम्ही केला नसता. त्यामुळे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा गुंड लागतात. आणि जेव्हा लोकांनी ते बघून तुम्हाला विरोध केला तर आता तुम्ही म्हणता गय करणार नाही, हा विरोधाभास आहे. आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर राहून राहून दादा सुद्धा खोटं बोलायला लागले असं आपल्याला म्हणावं लागेल. उद्या अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती येतात, म्हणजे आजच रात्री ते मुंबईमध्ये पोहोचत आहेत. दादाने आज बारामतीतला कार्यक्रम उरकला आणि दादा थेट मुंबईला गेले. अमित शहांबरोबर सुद्धा काही महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती मिळते. जागा वाटपावरून महायुतीवरती सुद्धा बरीच टीका केली जाते की यांचं काही ठरणार नाही किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे ते अजून ठरणार नाही. नक्की काय चाललंय महायुती? काय नाही, या तिघांचं सोपं आहे. हे तिघं भांडत बसतील, पण दिल्लीवरनं आदेश आले ना गप गुणांना ऐकावं लागेल. त्यामुळे झालं तर नाटक फक्त महाराष्ट्र लेवलला होईल. आता मोठा नेता दिल्लीवरनं येतोय, त्यांनी जर सांगितलं उठ आणि बस, ह्या तिघांना तेच करावं लागणार आहे. त्यामुळे या मोठ्या नेत्याने जर सांगितलं त्यांचे सगळी मतभेद हे सुटू शकतात. आणि जर मोठ्या नेत्याने सांगितलं दिल्लीवरच्या की दादा तुम्हाला वेगळं लढावं लागतंय, आपलं काही सरकार येत नाही, तुम्हाला मतं खावी लागतात, आपलं थर्ड फ्रंट करावं लागतंय, मग दादांना पर्याय राहणार नाही. दादांबरोबर मनसेला पर्याय राहणार नाही. मनसे दादा आणि अजून कोण एकत्र, मनसे नाही तर दिलसे नसलं तरी त्यांना एकत्र यावं लागेल, कारण दिल्लीवरनं आदेश आले. आणि मग मतं विभाजन करण्यासाठी अशा पक्षांचा वापर केला जाऊ शकतो. कारण शेवटी हे सगळे जे नेते आहेत जे महायुतीमध्ये गेलेले आहेत त्यांना काही इच्छा होती म्हणून गेलेले नाहीत. त्यांना टांगती तलवार होती, त्यांना हुक लावलंय ईडी सीबीआयचं म्हणून ते तिथे गेलेले आहेत. आणि अजून सुद्धा हुक तसंच आहे, काय अजून काढलेलं नाही. हुक ओढलं की दुखतंय आणि मग त्यांना तिथं ऐकावं लागतंय. मात्र एक आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. दादांनी तुलना केली की माझ्या व्यतिरिक्त जर आमदार मिळाला तर त्याची कामाची तुलना करा, म्हणजे मग फरक कळेल. दादा बारामतीतून निवडणूक लढवतील की नाही, म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा आहे. मात्र सातत्यानं अजितदादा जे वक्तव्य करतात त्याच्यामुळे बरेच चर्चा जी राजकीय वर्तुळामध्ये सुरू असते. तुम्हाला वाटतं अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवतील? बघा, फंडिंग आणि हे सगळं बघितलं नक्कीच. दादा हे राज्याचे मंत्री असताना, दादा हे उपमुख्यमंत्री असताना बाकी मतदारसंघाला पैसे जेवढे दिले त्याच्यापेक्षा कितीतरी पट त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पैसा आणलेला आहे. पैसाच सर्वस्व असतं असं नसतं आणि लोकांनी ते तिथं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे दादा कुठं ना कुठे ते नाराज असतील एवढा पैसा आणून सुद्धा लोक. पण एक जे काही नातं बनवायला पाहिजे होतं सामान्य लोकांची, दादांचं नेत्यांचं, दादांचं आणि तिथं असणाऱ्या मलिदा गँगच्या लोकांचं नातं जबरदस्त आहे. पैसाही दादांनी खूप आणला, विकास केला, याला दुमत नाही. पण याच्यात सामान्य लोकांचं दादांचं जे नातं व्हायला पाहिजे होतं ते तिथं झालेलं नाही. याच्यात मग दादा आज जे बोलतायत कदाचित खरंच दादा तिथून लढणार नाहीत. नाहीतर भावनिक करून खालून एक रिस्पॉन्स घेतील सगळ्या कार्यकर्त्यांना, दादा नाही तुमच्याशिवाय पर्याय नाही. मग तुमच्याशिवाय पर्याय नसेल तर मग त्यांच्याच मुलाच्या कार्यकर्त्याने, दादा जे तिथले आमदार आहेत आणि मंत्री आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, असं का सांगितलं दादा आता तुम्ही बस करा आणि मुलाला संधी द्या. म्हणजे थोडंसं विरोधाभास वाटतो. एका साईडला दादा भावनिक करतायत, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मुलाचा कार्यकर्ता दादांना म्हणतोय की दादा तुम्ही बास करा, आता मुलाला पुढं करा. त्यामुळे काय एक्झॅक्टली चाललंय, हा जो गोंधळ आहे तो भावनेच्या भरात होतोय का जी 200 कोटी रुपये देऊन कन्सल्टन्सी त्यांनी घेतली
ते आज एक हे सांगते आणि उद्या ते सांगते. काय आज सांगता येणार नाही, उद्याच बघावं लागेल काय होतं. मात्र दादा विदर्भातल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना सुद्धा असं म्हणाले की कुटुंबामध्ये फूट पाडू नका. माझ्याकडून ती नकळतपणे चूक झाली. याचा अर्थ काय घ्यायचा की दादांना झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला तसं वाटतं? मी एवढंच म्हणेल की आता ज्या व्यक्तीली कुटुंब फोडलं, ज्या पक्षाला कुटुंब फोडलं, म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीचे नेते, त्यांच्यासोबत दादा बोलणार आहेत का की तुम्ही माझ्याकडनं काय करून घेतलं आणि त्याचा विरोध तिथं करणार आहेत का? तेवढं धाडस आहे का या बाबतीत? आणि राहिला प्रश्न, इतरही त्यांचे नेते बोलतात की कुटुंब फोडणं, साहेब फोडणार आहेत. मग त्या नेत्यांना मला सांगितलं, मग दादांना विचारा की दादांनी काय केलं. त्यामुळे कसं आहे की लोकसभेमध्ये जे काही लोकांनी नाकारलं, तिथं कुठंतरी त्यांची जी कन्सल्टन्सी आहे 200 कोटी रुपये देऊन, ते कुठंतरी एक अभ्यास करतात लोकांचं सेंटिमेंट काय, आणि त्या अनुषंगाने आपल्या नेत्यांच्या तोंडातून तसे काही शब्द सर्वेमध्ये जे येतात ते बोलून दाखवतात काय, हे आपल्याला बघावं लागेल. शेवटचा प्रश्न आहे. राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवणमधला पुतळा कोसळला त्यानंतर बरीच चर्चा झाली. मात्र बाजारामध्ये सुद्धा अशा काही मूर्ती आणण्यात आल्या की ज्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठीमागच्या बाजूला फोटो दिसतोय आणि पुढे गणपती बाप्पाचं चित्र आहे. त्यामुळे ह्या सगळा प्रकार खुडसाळपणे केला जातोय की अशा पद्धतीत सुद्धा एक चर्चा आहे की देवांसोबत मूर्तीवरतीच अशा पद्धतीचे 2 फोटो लावणं, त्यावरून सुद्धा आता संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतलेला आहे. राज्यामध्ये सध्या ज्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या त्यावर तुमचं मत काय? मी एवढंच सांगेल की एक अशी शक्ती आहे जी आज सत्तेत आहे आणि त्यांच्या विचाराच्या काही संघटना आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, असे हे जे थोर व्यक्ती आहेत ना, हे जे लोकांच्या मनात, रक्तात, ध्यानात बसलेले आहेत, तर अशा लोकांचा जो पुरोगामी विचार आहे तो काही शक्तींना आवडत नाही. आणि मग ही जी काही शक्ती आहे, नाही तर महाशक्ती आहे जी आज सत्तेत आहे, मग वेगळ्या पद्धतीने कुठंतरी एक वेगळा प्रचार प्रसार करतात की हे जे सगळे व्यक्ती होऊन गेले, नाहीतर आपण ज्यांना महान पुरुष होऊन गेले, नाहीतर महान व्यक्ती होऊन गेले, म्हणजे असे काही व्यक्ती ज्याच्या असाधारण क्षमता होती, पण मग त्याला देवाचा अँगल देऊन वेगळ्या दिशेने, म्हणजे इतिहास हा घडला नाही, देवाची कृपा होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असं कुठेतरी भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे जे सगळे थोर व्यक्ती होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, लोकच होती पण असाधारण क्षमता, ताकद होती आणि लोकांबद्दलचं प्रेम आणि आस्था असल्यामुळे ही लोक मोठी झाली. पण कदाचित ह्या गोष्टी काही लोकांना आवडत नाही. पण शेवटी महाराष्ट्र हा पुरोगामी प्रदेश आहे, राज्य आहे, त्यामुळे लोक इथली योग्य असा निर्णय घेतील. पाहतोय की अजित पवार आज जे बारामतीच्या कार्यक्रमामध्ये बोलले ते खरं तर त्यांना कन्सल्टंट कंपनीनं सांगितलं की खरंच लोकसभेमध्ये पराभव झाल्यामुळे बोललं हे सध्या तरी माहिती नाही. मात्र अजित पवार हे येत्या काळामध्ये बारामतीतून निवडणूक लढवतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.